न्याय दारामागे रडतोय आणि आजचा हा न्याय दारामागे रडतो हा सवाल उपस्थित केला आहे तो बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी. बंगालच्या मुख्यमंत्री, बंगालच्या रणरागिणी म्हणून त्यांची जी ओळख आणि त्या रणरागिणीने सुप्रीम कोर्टामध्ये आज न्याय दारामागे रडतो असं वक्तव्य करून स्वतः वकील म्हणून उभं राहण्याचा हक्क बजावला आणि आता खरोखरच जाणवत आहे की महिलांचे अधिकार जे मिळत आहेत ते महापुरुषांनी जे पेरलं त्यातून आज ही स्थिती पाहावयास मिळते. आज स्थितीला न्यायालयाच्या कोणत्याही बाबतीत त्या मुख्यमंत्री वा संबंधित मंत्र्यांचे सल्लागार विधितज्ञ हे उपस्थिती लावतात, परंतु बंगालमध्ये असलेल्या सध्याच्या SIR नोंदणीच्या बाबतीत जनसामान्यांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी या आज सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित होत्या. त्यावर खरोखरच न्याय हा दारामागे रडतो असा सवाल त्यांनी त्या न्यायाधीशांसमोर व्यक्त केला. खरोखरच इतर राज्यापेक्षाही माझ्या राज्याला का वेगळी वागणूक देतायत असा सवालही त्यांनी स्पष्टपणाने मांडला. अधिकारी वर्ग, निवडणूक आयोग आणि यांच्या वतीने कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे हक्क मोडीत का काढले जात आहेत. कधी काळी याबाबत प्रशासनाने जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतल्या जात नसल्याचा आक्रोश त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुद्धा सुनावलं. SIR म्हणजे त्या माणसाची ओळख आणि त्या माणसाच्या ओळखीसाठी असलेला हा SIR तब्बल 24 वर्षानंतर जरी ही अंमलबजावणी करत असलं तरी त्यामध्ये गोंधळ होत असल्याचं वक्तव्य बंगालची रणरागिणी ममता बॅनर्जी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केलं. या SIRच्या कामाकरिता नियुक्त असलेले BLO यांच्याकडे असलेला ताण पाहता जवळपास 100 BLO मरण पावले असाही उल्लेख त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बोलताना स्पष्टपणे व्यक्त केला असला तरी यावर निवडणूक आयोगाने उत्तर देत असताना त्या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षक अधिकारी नेमण्याचं कारण आणि त्यातून असलेल्या अनेक गोष्टीबाबत आपलं मत मांडलं असलं तरी जवळपास लाखो मतदारांची नावे ही वगळण्यात आली आहेत. अनेकांचे जी लग्न झालेत अशा महिला मुलींचे नाव सुद्धा निवडणूक आयोगातून वगळत आल्याचं ममता बॅनर्जी यांनी आपलं मत न्यायालयात व्यक्त केलं. आणि खरोखरच ममता बॅनर्जी या आज जरी राज्याच्या मुख्यमंत्री असल्या आणि एका पक्षाचं नेतृत्व जरी असलं तरी जनसामान्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्या थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आणि ही इतिहासातली खरोखरच पहिली घटना म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण आतापर्यंत मंत्री महोदयांचे विधितज्ञ वा सल्लागार हे त्यांच्या बाजूने उपस्थिती दर्शवित असतात, परंतु पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांनी न्यायालयात उभं राहून स्वतः आपलं मत मांडलं.